झोपलेल्या माणसांच्या अंगणावरून कितीतरी वेळा अत्यंत विषारी साप केलेले, आतापर्यंत खूप वेळा अशा घटना घडलेल्या मग त्यांना का नाही चावले ते? झोपेत तर माणूस किती वळवळ करतो की नाही, इकडे तिकडे, तरीच दंश करत. लहान मुलांमध्ये जेव्हा अजगर सोडलं गेलं तो पण प्रसंग असाच आहे की त्या लहान मुलांच्या मनामध्ये भीतीची भावनाच नाहीये, त्यांचं शरीर अजूनही जागृत झालेलं नाहीये. हे जेव्हा वयात येतात ना तेव्हा त्यांचं शरीर काय बनतं? सजग बन. संकुचन हे म्हातारपणाचं लक्षण, संकुचन हे मृत्यूचं लक्षण. त्याला आपण काय म्हणतो? कंजूस. ज्याचा ज्यूस निघून गेला तो कंजूस. कंजूस माणसांनी या जगामध्ये भूतांना जन्म देत जेव्हा होते तेव्हा भोग घेतला नाही आणि मेल्यावर त्यांच्यावरची वासना गेली नाही. एक लक्षात ठेवा, कंजूस माणसाकडून तुम्ही कधीच पार्टी नका घ्यायचं. कंजूस माणसाने जर अन्नदान केलं ना, खाणाऱ्यांचं पोट दुखलं समजायचं. ते 10 वेळा विचार करत, आयुष्याची कमाई लईच लुटलं, तुझे काय काय लुटण्यासारखं? जे काय आणलं होतं ते इथलंच होतं ना? मला सांगा, तुम्ही येताना मी येताना काय आणलंय का? जे काय आहे ते कुठलं आहे? इथलंच आहे. आणि जे काही कराल ते बी कुठं राहणार आहे? इथेच राहणार आहे. मग आपण बरोबर काय घेऊन जाणारे? आशीर्वाद आणि शुभेच्छा, बस दुसरं काहीच नाही. घाबरलेला माणूस संकुचित असतो की निर्भय माणूस संकुचित असतो? संकुचित माणूस कोणता असतो? घाबरलेला, ज्याला भीती असते, काहीतरी नुकसान होण्याची, काहीतरी गमावण्याची दहशत असते, कोण असते? धाक असतो. आणि ही जी संकुचन अवस्था आहे ना, ही अवस्था आजच्या काळामध्ये शरीर लोकांची फार बाहेरून अगदी छान असे रंगवलेले असतात, आतमध्ये मन फार असं बारीक असतो. सगळ्या लोकांचं मन फार बारीक आहे. कुणी कबूल करू अगर नका. तुम्ही पाठ करा, तुम्हाला त्यांचा असली चेहरा दिसेल. ही आजच्या जगाची प्रवृत्ती आहे. समोर तोंड करा, तुम्हाला नकली चेहरा दिसेल. तुम्ही पाठ करा, तुम्हाला असली चेहरा दिसेल. जेवढं डुप्लिकेट डायमंड मध्ये होतं तेवढं सोन्यात पण नाही होत. सोनं डुप्लिकेट लगेच ओळखता येतं, डायमंड डुप्लिकेट ओळखायला फार अभ्यास होतो. त्याच्यामुळे चतुर लोक डायमंडच्या बिझनेस मध्ये घुसतात. डुप्लिकेटचा बिझनेस जास्त चालतो. आपण सर्वांनी जे जीवनात घडतंय, जे आकलन मिळालंय त्याच्यावर पूर्ण भरोसा टाकून, समोरचा लबाड असेल ना तर आपल्याला संघर्ष करावा लागेल. आपण हुशार होऊ, तुम्हाला फसवलं जाईल आणि तुम्ही चतुर व्हाल. तुम्हाला चतुराई शिकायला मिळेल जर समोरचा लबाड भेटला तर. आणि समोरचा प्रामाणिक जर भेटला तर तुम्हाला समर्पणाचा आनंद मिळेल. कुठलीच गोष्ट किंवा कुठलाच व्यक्ती असा नाहीये जो तुम्हाला मृत्यूनंतर सोबत येणार. तुमचा सगळा हिशोब इथेच संपणार आहे आणि तो तुमच्या मर्जीने नाही संपणार आहे. इथं उपस्थित आहे किंवा जे ऐकताय, तुम्हाला विचारून तुमचा हिशोब संपवला जाणार आहे का? तुम्हाला नोटीस येणार आहे का? आज तुमचा अकाउंट क्लोज होणार आहे. जसं सद्गुरू म्हणता, मी 2048 मध्ये जाणार आहे. तसं तुमच्यापैकी कोणाला पाहिजे का आपला हिशोब कधीपर्यंत चालू ठेवायचा आहे? म्हणजे आपण जे वाचवायचा प्रयत्न करतोय ते खरंच तुमचं आहे का? जे गमवण्याची तुम्हाला भीती आहे ते खरंच तुमचं आहे का? हे फक्त तुमच्या माझ्या कल्पनेत. याच खोलीमध्ये एकाच ठिकाणी तुम्ही उभ्या, तुम्ही तिकडे उभ्या, तुम्ही पश्चिमेला, मी इकडे उभ्या आहे तर इथं पूर्वेला आहे. पण मीच जर पाठीमागे वळालो आणि इकडच्या जर विचारलं, तो म्हणाले नाही तुम्ही पश्चिमेला. कळतंय का? तुम्ही माझ्या पुढे आहेत तर पश्चिम दिसता, पण माझ्या मागे जर कोणी असेल तो काय म्हणले नाही राम सर पश्चिमेला आहे आणि मी तर तुम्हाला काय म्हटलं एवढ्यात मी कुठे? पूर्वेला आहे. मग इथंच गोंधळ तयार होतो. हीच माया आहे, त्यालाच माया म्हटलेलं आहे. हे सगळं मान्यतेवर चाललेलं आहे. ते आजपासून एक विचार तर कमीत कमी बंद करा की आपला कोणी फायदा घेऊ शकतं. बरोबर आहे? जर तुमचा कोणी फायदा घेऊ शकत नाही, तुमच्या विरोधात कोणी गेलाय का? नाही. आपल्याला असं वाटतं लोक सगळे आमच्या विरोधात आहे. प्रत्येक जणाच्या मनामध्ये ही भावना आहे, फसवून फसवलं गेल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे. कुणी ना कुणी आपल्या आयुष्यात आहे का त्याने आपल्याला फसवलंय असं वाटतं. आपण लहान मुलाला बागुलबुवा दाखवतो, तर बागुलबुवा आहे कुठे? तुम्हाला पत्ता माहिती आहे कोणाला बागुलबुवाचा? आजपर्यंत कोणाला बागुलबुवा दिसलेला नाही, पण सगळ्यांना लहानपणी कळलेला. हे रडू नको बागुलबुवा येईल. तसं साधू संतांनी बागुलबुवा उभे केले या अज्ञान समाजाचा. अर्थात त्यांचा उद्देश तुम्हाला रडणं तुमचं थांबवायचंय, बस एवढाच आहे. लक्षामध्ये तुमचं भरकटणं थांबवायचं. सद्गुरू आम्हाला सांगता विश्वास ठेवा जीवनावरती. पुढचं पाऊल टाकून विश्वासाने टाका. संघर्ष वेळाआधी संघर्ष करा, सामना करा, तक्रार करू नका आणि जे मिळालेले त्याच्यातून चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा. जीवन हे आजच आहे आणि ते एकदा गेलं की परत मिळत नाही. तुम्ही ज्यावेळेस मरायला टेकता, मृत्यू समोर दिसतो, तेव्हा एक दिवस जगण्यासाठी सुद्धा तुम्ही किती पैसे, किती गोष्टी करायला मिळतात, किती हात जोडता, विनवण्या करता ईश्वराला. आज तुम्हाला जे मिळालेलं जीवन आहे त्याचं महत्व नाहीये तुम्हाला. तुम्ही तिथे शंका घेताय, तुम्ही लोकांवरती वेळ व्यर्थ वाया घालवताय. आज आम्ही 24 तासापैकी जेवढे जागे आहोत 12 तासापैकी 10-11 तास आम्ही फक्त लोकांचाच विचार करतोय, स्वतःचा विचारच करत नाहीये. आणि तो करावा आपण सर्वांनी. आणि आपला एक प्रॉब्लेम काय? आपण विशिष्ट लोकांशी बोल, विशिष्ट लोकांशी मनमोकळे राहतो आणि सर्वांबरोबर मनमोकळं राहिलं की काही लोकांना असं वाटतं हा बावळट आहे. आजच्या काळामध्ये ही थेरी आहे. सर्वांबरोबर जर मनमोकळेपणाने हसत खेळत असं वागलं की ते गुपचूप थोडी चर्चा करतात, हे मूर्ख आहे, त्याला हे बावळा दिसते का थोडंसं. बोलणार बावळं पोर हे तुम्हाला मरताना कळेल, असं थोडी करणार. विश्वास कोणावर ठेवा? ज्या प्रकृतीने आणि ईश्वराने तुम्हाला हे जीवन दिलं त्याच्यावर विश्वास ठेवा. तो जे काही करेल ते तुमच्यासाठी चांगलंच करेल. हे सर्वात प्रभावी काय? आपले भाव आहे. कोणाविषयी तुमच्या मनामध्ये अगदी तुमचा दुश्मन आहे कळतंय, सगळ्या लोकांना लोक पण सांगताय, उघड उघड कळतंय की हा तुमचा दुश्मन आहे, हा तुमच्या वाईटावर आहे, हा कारवाया करतो,
हा तुमचे विरुद्ध षडयंत्र रचतो, हा तुम्हाला धोका देतो, फसवतो, हा विश्वासघात करतो, सगळं माहिती तरी पण त्याला माफ करू टाका. का करा? कारण तुमचा त्याच्यावर विश्वास आहे, त्या परमात्म्यावर, त्या प्रकृतीवर. कारण तोही त्याचाच लेकरू आहे, तुम्ही बी त्याचेच आहात. तर तो तुमच्या बाबतीत चुकीचं कधीच करणार नाही. ते चुकीचं तुम्हाला वाटतंय. सर्व काही जे घडतं त्याचा आपला भाव कसा आहे ते ठरवतं तुमचं जीवन कसं असणार आहे. समोरचा कसा आहे किंवा समोरची परिस्थिती कशी हे ठरवत नाही. आता समोरचा जर ठरवतच नाहीये म्हटल्यावर तुमचं कोणी दुश्मन राहिलं का? ज्या दिवशी तुमचं कोणी दुश्मन राहत नाही त्यावेळेस तुम्ही कसे राहतात? मन मोकळं. जेव्हा तुमचं दुश्मन असतात त्यावेळेस तुम्ही कसे राहताय? तुमचा विकास होऊ शकत नाही. याचं सुंदर उदाहरण परत मी तुम्हाला त्या सर्पमित्राच्या मदतीने सांगेल. त्यांनी जे सांगितलं, जे आजपर्यंत मी तुम्हाला सांगत आलो, सर्प जो असतो तो कधीही विनाकारण चावत नाही. अंडरलाईन द सेंटेन्स. देवी जवळ अक्षरशः तिचं वाहन काय आहे? सिंह आहे. शंकराच्या गळ्यामध्ये कोण आहे? नाग आहे. बरोबर आहे. किंवा आपण अगदी आजच्या काळामध्ये डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या आजूबाजूला अनेक प्राणी यायचे. हे प्राणी यांना इजा का पोचत नव्हते? आम्ही तर त्यांना चित्रात पाहून घाबरतो. चुकून गेलोच एखाद्या प्राणी संग्रहालयामध्ये तर ते काचेच्या पलीकडे राहतो तरी घाबरतोय. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य हे आहे की ही जी प्राणी आहेत ही आक्रमक का बनतात? तर याचं उत्तर तिथे आहे. सर्पच नाही, कुत्रा सुद्धा. कुत्रा असो, सर्प असो, ही सर्प हा या पृथ्वीतलावर असलेल्या प्राण्यांमधला सर्वात संवेदनशील प्राणी. तर तुमच्या शरीरामध्ये होणारा थोडासा बदल सुद्धा ओळखतो. त्याला तुमच्या भावना बिवना काही कळत नाही, त्याला तुमचे हार्टबीट कळतात. झाडाला सुद्धा आपले हार्टबीट कळतात. हो, जो प्रयोग केलेला आहे शास्त्रज्ञांनी झाडाबरोबर, तो हार्टबीटमुळेच कळतं झाडाला की हा माणूस माझ्या भल्याचा विचार करतोय, हा माणूस माझ्या तोट्याचा विचार करतोय. आणि सेम प्राण्यांना कळतं. असं ना, झाडाला कळत असेल तर प्राण्यांना तर कळेलच ना. तर त्या सापाला लगेच कळतं समोर असणारी जी काही शिकार आहे तिच्यामधले हार्टबीट चेंज झाले की त्याला कळतं हा काय झालेला आहे? शिकार आहे. किंवा हा आपल्यावर काय करणार आहे? आक्रमण करणार आहे. तो लगेच त्याच्यावर काय करतो? आक्रमण करतो, दंश करतो, चावा घेण्याचा प्रयत्न. झोपलेल्या माणसांच्या अंगणावरून कितीतरी वेळा अत्यंत विषारी साप केलेले. आतापर्यंत खूप वेळा अशा घटना घडलेल्या आहेत. मग त्यांना का नाही चावले? ते झोपेत तर माणूस किती वळवळ करतो की नाही, इकडे तिकडे, तरीच दंश करत नाही. लहान मुलांमध्ये जेव्हा अजगर सोडलं गेलं तो पण प्रसंग असाच आहे की त्या लहान मुलांच्या मनामध्ये भीतीची भावनाच नाहीये. त्यांचं शरीर अजूनही जागृत झालेलं नाहीये. हे जेव्हा वयात येतात ना तेव्हा त्यांचं शरीर काय बनतं? सजग बनतं. वयात येईपर्यंत शरीर सजग झालेलं नसतं आणि मनही तयार झालेलं नसतं. तिथं पूर्ण प्रकृती असते. मुलं ही प्रकृतीच्या सोबत जगत असतात. आम्हाला असा भास होतो ते आमच्या बरोबर नाही, ते प्रकृतीच्या सोबत. आपण नाही म्हणतो का आपली माणसं फार गमतीचं शरीर हो. हे म्हणतात मुलं बघा. झोपल्यावर मुलांचं निरीक्षण करा लहान मुलांकडं. ते मध्येच हसतात आणि मध्येच रडतात. तोंड असं रडल्यासारखं करतात, परत मध्येच हसतात. मग काही लोक असे म्हणतात, जुनी लोक, ते देव त्यांच्याबरोबर बोलत असतो बिलक्या. आणि हे काही अंशी खरं आहे. प्रकृती सोबत ते जगत असतात. त्यांच्या जुन्या मेमरीज त्यांच्याबरोबर ताज्या असतात. जन्माल्यानंतर काही महिने मागचं सगळं त्या मेमरीमध्ये असतं. सगळं जीवन, त्याला सगळं जीवन आठवत असतं मागचं पहिल्या 6 महिन्यात. हे नवीन गोंधळ चालू झाला का जुना विसरून जातात. हो, मागचं काय, पुढचं पाठ मागचं सपाट. हा, तिथून नियम चालू झालाय. म्हणजे आपल्याला याच्यातून हे सांगायचं आहे की त्या मुलाच्या मनामध्ये भीती नावाचा प्रकार नसतो आणि म्हणून तो सर्प त्याच्यावरती दंश करत नाही, चावा घेत नाही. हे आपण जर अशा प्रकारे वागू शकलो साधू संतांसारखं तर आपल्या पण अवतीभोवती हे होऊ शकतं. भगवान बुद्ध जेव्हा ध्यानाला बसले तेव्हा त्यांच्या अंतिम ध्यानाच्या वेळेस जेव्हा ऊन पडत होतं, पाऊस पडत होता, तेव्हा त्यांच्या डोक्यावरती सापाने फणा धरला होता, असं उल्लेख आहे. ते किती खरं खोटं यापेक्षा आपण एक समजून घेतलं पाहिजे की साप एवढा संवेदनशील असतो, ध्यानामध्ये बसलेल्या माणसांच्या तो लवकर जवळ येतो. कारण त्याला ती ऑरा आवडतो, तो स्वभाव आहे. आणि म्हणून साधूंचा आणि नागाचा फार जवळचा संबंध आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमचं ह्या जगामध्ये कोणीच शत्रू नाहीये जोपर्यंत तुम्ही त्याला शत्रू मानत नाही. आणि म्हणून सद्गुरू सांगतात की जेव्हा तुम्ही
असा विचार करता की लोक माझा फायदा घ्यायला आलेले, तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिक काय होता, संकुचित होता, संकुचित होता. माणसाने मन मोकळा असलं पाहिजे का संकुचन केलं पाहिजे? संकुचन केलेली गोष्ट चांगली असते की मोकळी टाकली? बघा, एखादं द्राक्ष जेव्हा ते एकदम ताजं तवानं असतं तेव्हा छान दिसतं की मनुका झाल्यावर? एखादं खजूर ताजं तवानं असतं तेव्हा छान दिसतं की सुरकटल्यावर, त्याचं खारीक झाल्यावर? का सर? बघा ना तुम्ही, एवढं सुंदर आहे ते ड्रायफ्रुट्स, तरी पण ते जेव्हा फ्रेश असतं तेव्हा चांगलं दिसतं. आपलं बघा ना, या बाजूला आपलं टवटवीत बाळ ठेवा आणि तेच बाळ म्हातारा झाल्यावर 80 वर्षाचं ठेवा समोर. हे खारीक चांगली आहे का खजूर? हां, सिंपल आहे. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. संकुचन हे म्हातारपणाचं लक्षण नाही, संकुचन हे मृत्यूचं लक्षण आहे. त्याला आपण काय म्हणतो? कंजूस. ज्याचा ज्यूस निघून गेला तो कंजूस. कंजूस माणसांनी या जगामध्ये भूतांना जन्म दिला. जेव्हा होते तेव्हा भोग घेतला नाही आणि मेल्यावर त्यांच्यावरची वासना गेली नाही. एक लक्षात ठेवा, कंजूस माणसाकडून तुम्ही कधीच पार्टी नका घ्यायचं. कंजूस माणसाने जर अन्नदान केलं ना, खाणाऱ्यांचं पोट दुखलं समजायचं. ते 10 वेळा विचार करत, हे आयुष्याची कमाई गेली, लईच लुटलं. तुझं काय काय लुटण्यासारखं? जे काय आणलं होतं ते इथलंच होतं ना? मला सांगा, तुम्ही येताना मी येताना काय आणलंय का? जे काय आहे ते कुठलं आहे? इथलंच आहे. आणि जे काही कराल ते बी कुठं राहणार आहे? इथेच राहणार आहे. मग आपण बरोबर काय घेऊन जाणार आहे? आशीर्वाद आणि शुभेच्छा, बस दुसरं काहीच नाही नेलं. हेच आपल्याला कळत नाही. आपण त्या शरीराला जपतो, आपण त्या मनाला जपतो, पण आपण आपल्या जीवनाला जपत नाही. आणि म्हणून सगळ्यांना सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या जीवनाचं संकुचन तुम्ही करताय. घाबरलेला माणूस संकुचित असतो की निर्भय माणूस संकुचित असतो? संकुचित माणूस कोणता असतो? घाबरलेला, ज्याला भीती असते, काहीतरी नुकसान होण्याची, काहीतरी गमावण्याची दहशत असते, कोण असते धाक असतो. आणि ही जी संकुचन अवस्था आहे ना, ही अवस्था आजच्या काळामध्ये शरीर लोकांचे फार बाहेरून अगदी छान असे रंगवलेले असतात, आतमध्ये मन फार असं बारीक असतो. सगळ्या लोकांचं मन फार बारीक आहे. कुणी कबूल करू अगर ना करू, तुम्ही पाठ करा, तुम्हाला त्यांचा असली चेहरा दिसेल. ही आजच्या जगाची प्रवृत्ती आहे. समोर तोंड करा, तुम्हाला नकली चेहरा दिसेल. तुम्ही पाठ करा, तुम्हाला असली चेहरा दिसेल. हे कशामुळे? हे नकली असली काय प्रकार आहे? कारण आपण नेहमी असा विचार करतो की मी फार चांगला आहे, पण जग नालायक आहे, ते माझा फायदा घेतो. गाव तसं चांगलं पण विशीला टांगलं आहे की नाही? आम्ही स्वतःसाठी अत्यंत प्रामाणिक, अत्यंत सज्ज, अत्यंत कामसू, अत्यंत कष्टाळू अशा प्रकारचा जीव आहोत की नाही आहोत? मी आत्तापर्यंत खूप चांगला आहे आहोत, पण मला न्याय नाही मिळाला. मला न्याय देण्यासारखी परिस्थिती मिळाली नाही, संधी मिळाली नाही. नाहीतर मी हो सोनं काय डायमंड करून दाखवत असतं. आता आहे ना, डायमंड करणारे पण आहेत आपल्या. पण गमतीची गोष्ट म्हणजे सोन्यानंतर डायमंड ओरिजिनल पाहिजे, डुप्लिकेट करणारी. जेवढं डुप्लिकेट डायमंडमध्ये होतं तेवढं सोन्यात पण नाही होतं. सोनं डुप्लिकेट लगेच ओळखता येतं, डायमंड डुप्लिकेट ओळखायला फार अभ्यास होतो. त्याच्यामुळं चतुर लोक डायमंडच्या बिझनेसमध्ये घुसतात, डुप्लिकेटचा बिझनेस तिला जास्त चालतो. हॅलो, बरोबर आहे ना? आणि म्हणून आपण एक जीवनामध्ये सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, आपण सर्वांनी जे जीवनात घडतंय, जे आपल्याला मिळालंय, त्याच्यावर पूर्ण भरोसा टाकून. समोरचा लबाड असेल ना, तर आपल्याला संघर्ष करावा लागेल. आपण हुशार होऊ, तुम्हाला फसवलं जाईल आणि तुम्ही चतुर व्हाल. तुम्हाला चतुराई शिकायला मिळेल जर समोरचा लबाड भेटला तर. आणि समोरचा प्रामाणिक जर भेटला तर तुम्हाला समर्पणाचा आनंद मिळेल. या जगामध्ये कुठलीच गोष्ट किंवा कुठलाच व्यक्ती असा नाही आहे जो तुम्हाला मृत्यूनंतर सोबत येणार आहे. कळतंय का? तुमचा सगळा हिशोब इथेच संपणार आहे आणि तो तुमच्या मर्जीने नाही संपणार आहे. इथं उपस्थित आहे किंवा जे ऐकताय, तुम्हाला विचारून तुमचा हिशोब संपवला जाणार आहे का? तुम्हाला नोटीस येणार आहे का? आज तुमचा अकाउंट क्लोज होणार आहे. जसं सद्गुरू म्हणता मी 2048 मध्ये जाणार आहे, तसं तुमच्यापैकी कोणाला पाहिजे का आपला हिशोब कधीपर्यंत चालू ठेवायचा आहे? म्हणजे आपण जे वाचवायचा प्रयत्न करतोय ते खरंच तुमचं आहे का? जे गमवण्याची तुम्हाला भीती आहे ते खरंच तुमचं आहे का? हे फक्त तुमच्या माझ्या कल्पनेत, तुमच्या माझ्या मान्यतेमध्ये. जसं मी नेहमी सांगत असतो की नोटेवर सुद्धा लिहिलं असतं
गव्हर्नर जनरल काय सांगतो सेंट्रल रिझर्व्ह बँकेचा, मैं धारक को 100 रुपये देने का वचन देता, तो वचननामा आहे, पैसे नाही येते. हॅलो, कळलं का तुम्हाला? तसं दिशा ही तुमची आणि माझी मान्यता आहे, ती स्थान परत्वे बदलते. कळतं तुम्हाला? याच खोलीमध्ये एकाच ठिकाणी तुम्ही उभे आहात, तुम्ही तिकडे उभे आहात, तुम्ही पश्चिमेला, मी इकडे उभे आहे तर इथं पूर्वेला आहे, बरोबर आहे. पण मीच जर पाठीमागे वळालो आणि इकडच्याला जर विचारलं, तो म्हणाले नाही तुम्ही पश्चिमेला. हॅलो, कळतंय का? तुम्ही माझ्या पुढे आहेत तर पश्चिम दिसता, पण माझ्या मागे जर कोणी असेल तो काय म्हणले नाही राम सर पश्चिमेला आहे. आणि मी तर तुम्हाला काय म्हटलं एवढ्यात, मी कुठे आहे? पूर्वेला आहे. मग इथंच गोंधळ तयार होतो. हीच माया आहे, यालाच माया म्हटलेलं आहे. हे सगळं मान्यतेवर चाललेलं आहे, आमच्या सोयीसाठी चाललेलं आहे. हॅलो, कळलं कसं मला? म्हणून आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवा की हे जे जीवन आहे आपलं, हे सगळं फसवणूक आहे एक प्रकारची. व्यवस्था निर्माण केली आपण, जसं आपण मुलं गुड्डागुड्डीचा खेळ खेळता आणि त्यांचे नियम लावता. बसता तुमच्याकडून बरं का, हो ते म्हणतात नाही जेवण तुमच्याकडून, काही नाही, सगळं असं लुटूपुटूचा खेळ असतो फक्त. हां झाला बरं का बसता, हां हां मग घ्या जेवण करून, जेवण बी झालं. म्हणजे ते पण लग्न लावता गुड्डागुड्डीचा करता ना. आणि आपण फक्त काय करतो ते प्रत्यक्षामध्ये लावतो. सिनेमामध्ये नाट्य घडतं आणि ते आपल्या जीवनात प्रत्यक्ष घडतं, बस एवढाच फरक आहे, बाकी काही नाही आहे. पण हे सगळं काय आहे? मोहमाया आहे. मग खरं काय आहे? तुम्ही दिवसभर जीवन कसं जगला, तुम्ही तुमच्या जिवंत असताना तुम्ही आजूबाजूच्या लोकांसाठी काय उदाहरण तयार केलं, हे खरं जीवन आहे. कळलं? आणि म्हणून आपण सर्वांनी लक्षात ठेवायचे, आजपासून एक विचार तर कमीत कमी बंद करा की आपला कोणी फायदा घेऊ शकतं. बरोबर आहे? जर तुमचा कोणी फायदा घेऊच शकत नाही, तुमच्या विरोधात कोणी गेलाय का? नाही. आपल्याला असं वाटतं लोक सगळे आमच्या विरोधात आहे. प्रत्येक जणाच्या मनामध्ये ही भावना आहे, फसून झाले, फसवलं गेल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे. कुणी ना कुणी आपल्या आयुष्यात आहे का त्याने आपल्याला फसवलंय असं वाटतं. ठीक आहे, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जेव्हा वरिष्ठ पदावर असता, एक जबाबदारीच्या पदावर असता, तेव्हा तुम्हाला सगळ्यांना शिस्त लावावी लागते. ती त्यांच्या जीवनासाठी लावावी लागते किंवा इतरांच्या जीवनाचं आणखीन चांगलं व्हावं म्हणून लावावी लागते. साधू संतांनी आम्हाला जीवनामध्ये काही गोष्टी शिकवल्या, बरोबर आहे, त्यांनी काही शिस्त लावल्या, त्यांनी काही शिक्षा सुचवल्या, त्यांनी आम्हाला काहीतरी कठोर हे गोष्टी सांगितल्या, धाक दाखवले. त्याचा उद्देश असा आहे की आपण अज्ञानामध्ये भरकटून जाऊ नये. आपण लहान मुलाला बागुलबुवा दाखवतो. आता बागुलबुवा आहे का कुठे? तुम्हाला पत्ता माहिती आहे कोणाला बागुलबुवाचा? आजपर्यंत कोणाला बागुलबुवा दिसलेला नाही, पण सगळ्यांना लहानपणी कळलेला. हॅलो, हे रडू नको बागुलबुवा येईल. तसं साधू संतांनी बागुलबुवा उभे केले या अज्ञान समाजासाठी. अर्थात त्यांचा उद्देश तुम्हाला रडणं तुमचं थांबवायचं आहे, बस एवढाच आहे. तो लक्षामध्ये तुमचं भरकटणं थांबवायचं की आज तुम्ही जीवनामध्ये जेव्हा बसमध्ये बसता, तुम्ही ड्रायव्हरच्या तोंडाचा वास घेता का? बघू देता दारू पिरायला येतात, शेवटी विश्वास टाकतो ना आपण त्याच्यावरती. हॉटेलमध्ये जाता, किचनमध्ये जाऊन पाहिजे कधी ते काय शिजवतं ते. आज सांगायचं एवढं ऐकून मित्रांनो की आपण विश्वास ठेवून जगतो. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता, विश्वास ठेवा जीवनावरती, पुढचं पाऊल टाकून विश्वासाने टाका. संघर्षाच्या वेळाआधी संघर्ष करा, सामना करा, तक्रार करू नका. आणि जे मिळालेलं आहे त्याच्यातून चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा. जीवन हे आजच आहे आणि ते एकदा गेलं की परत मिळत नाही. तुम्ही ज्यावेळेस मरायला टेकता, मृत्यू समोर दिसतो, तेव्हा एक दिवस जगण्यासाठी सुद्धा तुम्ही किती पैसे, किती गोष्टी करायला मिळतात, किती हात जोडता, विनवण्या करता ईश्वराला. आज तुम्हाला जे मिळालेलं जीवन आहे त्याचं महत्त्व नाही आहे तुम्हाला. तुम्ही तिथे शंका घेताय, तुम्ही लोकांवरती वेळ व्यर्थ वाया घालवताय. आज आम्ही 24 तासापैकी जेवढे जागे आहोत 12 तासापैकी 10-11 तास आम्ही फक्त लोकांचाच विचार करतोय, स्वतःचा विचारच करत नाहीये. आणि तो करावा आपण सर्वांनी लक्षामध्ये. तेव्हा संकुचितपणे जीवन जगण्याची वेळ तुमच्यावर येत असेल, तुम्ही समजून घ्या तुमचं जीवन चुकीच्या दिशेने मृत्यूकडे चाललेलं आहे. आणि तुम्हाला मनमोकळं जगा, मनमोकळे हसा, बोला. आणि आपला एक प्रॉब्लेम काय आहे, आपण विशिष्ट लोकांशी बोलतो, विशिष्ट लोकांशी मनमोकळे राहतो. आणि सर्वांबरोबर मनमोकळं राहिलं की काही लोकांना असं वाटतं हा बावळट आहे. आजच्या काळामध्ये ही थेरी आहे. तर सगळ्यांबरोबर जर मनमोकळेपणाने हसत खेळत असं वागलं
की ते गुपचूप थोडी चर्चा करतात, हे मूर्ख आहे, त्याला हे बावळा दिसते का थोडंसं. ओरिजिनल बावळं कोण हे तुम्हाला मरताना कळेल, आता थोडी कळणार आहे. हां, आता मुनीच केलं नाही कळलं, तुमचं काय विषय. हां, कळलो. तेव्हा श्रीमंती म्हणजे काय, आनंद म्हणजे काय, जीवनाचं सुख म्हणजे काय, हे शिकण्यासाठी पहिलं कमीत कमी संकुचित तरी जाऊ नका. कधी पण मृत्यू येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल. मृत्यू नाही आला तर आजारपणा येतील, संकट येतील. आता तुम्ही निरोगी आहात, स्वस्थ आहात, तर जीवनाचा आनंद घ्या आणि मनमोकळे प्राणी जीवनाचा आस्वाद घ्या. विश्वास ठेवा, बिंदास आणि बिंदास राहा. आलेल्या अनुभवांतून शहाणे होत चला आणि पुढे पुढे जात. विश्वास कोणावर ठेवा, विश्वास कोणावर ठेवा, ज्या प्रकृतीने आणि ईश्वराने तुम्हाला हे जीवन दिलं त्याच्यावर विश्वास ठेवा. तो जे काही करेल ते तुमच्यासाठी चांगलंच करेल, जरी तुम्हाला ते आत्ता चुकीचं वाटत असेल. सकाळी एक सोपं उदाहरण सांगतो. सकाळी कडुनिंबाचा पाला आणि हळदीची गोळी ज्यावेळी आली, ती नेहमीपेक्षा आकाराने फार मोठी होती. कोरडी असल्यानं मी थोडंसं पाणी घेतलं आणि चावायला सुरुवात केली. तर कधी नव्हे ती आज मला प्रचंड अशी कडू, एवढी कडू की अगदी उलटी होईल अशी एवढी कडू लागली. तर मी त्या क्षणी मनामध्ये विचार केला की हे माझ्यासाठी अमृत आहे, हे माझ्यासाठी काय आहे, अमृत आहे. त्या क्षणी त्याच्याबद्दल जो त्रासाची भावना होती ती कशामध्ये रूपांतरित झाली, खुशीमध्ये. ही गोळी मला काय देणार आहे, आरोग्य देणार आहे, मला स्वास्थ्य देणार आहे. म्हणजे शेवटी सगळ्यात महत्त्वाचं विचार बदलतात. विचार तुमच्या मनामध्ये हे शरीर तक्रार करणार आहे, फक्त तुम्हाला विचारांबरोबर खेळता आलं पाहिजे, विचार सकारात्मक करता आले पाहिजे आणि त्या विचारांबरोबर तुमचे भाव बदलले पाहिजे. म्हणजे सर्वात प्रभावी काय आहे, आपले भाव आहे. कोणाविषयी तुमच्या मनामध्ये अगदी तुमचा दुश्मन आहे, कळतंय सगळ्या लोकांना, लोक पण सांगताय, उघड उघड कळतंय की हा तुमचा दुश्मन आहे, हा तुमच्या वाईटावर आहे, हा कारवाया करतो, हा तुमचे विरुद्ध षडयंत्र रचतो, हा तुम्हाला धोका देतो, फसवतो, हा विश्वासघात करतो, सगळं माहिती आहे. तरी पण त्याला माफ करू टाका. का करा, कारण तुमचा त्याच्यावर विश्वास आहे, त्या परमात्म्यावर, त्या प्रकृतीवर. कारण तोही त्याचाच लेकरू आहे, तुम्ही बी त्याचेच आहात. तर तो तुमच्या बाबतीत चुकीचं कधीच करणार नाही. ते चुकीचं तुम्हाला वाटतंय. हॅलो, दगडापेक्षा वीट मऊ. तुम्हाला जे दिलं त्याने ती वीटच दिलेली आहे, दगड दुसरीकडे आहे. तुम्ही जर याला टाळायचा प्रयत्न केला ना, तुमच्या नशिबी दगड येणार, हे लक्षात ठेवा. हे जर नुकसान तुमचं होतंय किंवा हा समस्या तुमची तुम्हाला वाटली की कठोर आहे, तुम्ही तिचा सामना करण्याच्या ऐवजी, तिचा स्वीकार करण्याच्या ऐवजी तुम्ही त्याच्याविषयी तक्रार करायला लागले आणि त्याच्याविषयी तुम्ही त्रागा करायला लागले आणि लढायला लागले, तर तुम्ही त्याला जर आदर घडवायला लागले, विरोध करायला लागले, तर तुम्हाला आणखीन मोठं दगड संघर्ष करायला भेटणार आहे. आणि वीट मऊ आहे, तिच्याशी संघर्ष करा, लवकर फुटून जाईल. बरोबर आहे. दगडाची कशाला योजना करता. आणि म्हणून मी तुम्हाला हे सांगतो, जीवनामध्ये आज माणसं का बरं आणखीन अडचणीने जाता, कारण ते वीट समोर आलेली असताना ते त्या विटीवर लढायला जाता, तिला विरोध करता, तिला आदर घडवायचा प्रयत्न करता. मग पुढं दगड व्हायचं ना. अगोदर वीट होती ती कमीत कमी सुरक्षित होती की नाही. तुम्ही जे जीवनामध्ये आपण मजबूत व्हायचंय, विटेवर धडका देणं सोपं आहे, दगडावर धडका देणं आणखीन गंभीर आहे. मग विटेला धडका द्या. बरोबर आहे ना. म्हणजे आलेला जो संघर्ष आहे, आलेला जी काही तुमच्या विरुद्ध जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीला सकारात्मक वृत्तीने काय करा, सामना करा. असं डोक्यामध्ये आणू नका की ते तुमचे दुश्मन आहे, असं डोक्यात आणू नका की ते तुमचं वाटोळं करताय, असं डोक्यात आणू नका तुम्हाला त्यांचा नाश करायचा आहे. शेवटपर्यंत प्रभू रामचंद्रांनी रावणाला जगण्याची संधी दिली, युद्ध टाळण्याची संधी दिली, फार शेवटच्या त्याच्या मरणापर्यंत दिली का नाही. तुम्ही म्हणाल मग त्यांनी कसं काय त्यांचा वध केला, त्यांनी करून घेतला. कुणी, रावणाने. लक्षामध्ये हेच या जगामध्ये सत्य आहे. त्याच्यामुळे शेवटी सर्व काही जे घडतं त्याचा आपला भाव कसा आहे ते ठरवतं तुमचं जीवन कसं असणार आहे. समोरचा कसा आहे किंवा समोरची परिस्थिती कशी हे ठरवत नाही. मग आता समोरचं जर ठरवतच नाही आहे म्हटल्यावर तुमचं कुणी दुश्मन राहिलं का. ज्या दिवशी तुमचं कुणी दुश्मन राहत नाही त्यावेळेस तुम्ही कसे राहतात, मन मोकळे. जेव्हा तुमचं दुश्मन असतात त्यावेळेस तुम्ही कसे राहताय, तुमचा विकास होऊ शकत नाही. बरोबर आहे. आणि म्हणून बिंदास जगा, जसं जीवन आहे तसं स्वीकार. म्हणून हे जीवन आनंदाने जगा, हा संदेश आम्हाला सद्गुरू देत आहे. धन्यवाद.